तर एक महत्त्वाची बातमी आहे, जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली। पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या। मात्र त्याच वेळी समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती। या एक्सप्रेसनं पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली आणि यात जवळपास 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते। जखमी प्रवाशांवर खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात काही जण गंभीर जखमी असल्यानं हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। त्यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आहेत। मंगेश, आता या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता जवळपास 12 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच दीपाली, खरं आपण बघतोय की त्या पद्धतीने खरं या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघातामध्ये जे आहे जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे आता सुरुवातीला जे आहेत 11 जण प्रवासी जे आहेत त्यामध्ये मृत्युमुखी पडले होते। मात्र आता अजून एक प्रवासाचा मृत्यू जो आहे या उपचारादरम्यान झालेला आहे। त्यामुळे आता मृतांची संख्या जी आहे ती 12 वर पोहोचलेली आहे। एकंदरीत 2 प्रवासी जे आहेत ते गंभीर असल्याची माहिती जी आहे ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिलेली आहे। त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत जिल्हा रुग्णालय परिसरात जे आहे या ठिकाणी आता काही मृतांची ओळख पटली आहे। ती ओळख पटल्यानंतर अजून जे काही आहेत त्यामध्ये मृतांमध्ये 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे। यामध्ये प्रामुख्याने कमला नवीन भंडारी ही एक महिला मृत पावलेली आहे। लच्छराम पासी, इम्तियाज अली, नसरुद्दीन सिद्दकी, जावला भट्टे जयकडी, हिनू विश्वकर्मा, बानू खान अशा मृतांची जी आहे ती ओळख पटली आहे। आणि एका महिलेची आणि एका पुरुषाची ओळख ती अद्याप पटलेली नाही आहे। त्यांची देखील ओळख पटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। आणि अपघातामध्ये जे काही गंभीर जखमी झालेले आहेत त्या जखमींच्या 3 जखमींची देखील अद्याप ओळख पटलेली नाही आहे। त्यांची देखील घटनास्थळी जी आहे ती ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। जिल्हा रुग्णालय परिसरात मात्र प्रवाशांची आणि सोबतचे जे सहकारी प्रवासी होते यांची एक मोठी गर्दी आहे। ओळख पटवण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण घटनेनंतर जे आहे जिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। नक्कीच मंगेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।